परदेशी बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आपल्या सगळ्यांच्या नजरा लागल्यात त्या मँचेस्टर पिचवर होणाऱ्या महामुकाबल्याच्या सामन्याकडे। आणि महामुकाबला जो आहे तो कसा रंगलाय बघा। त्याची ब्रेकिंग न्यूज अशी आहे की भारतीय फलंदाजांची दमदार सुरुवात झाली आहे। 13 ओव्हर्समध्ये भारताच्या बिनबाद 80 धावा झाल्यात। रोहित शर्माने दमदार अर्धशतक केले आणि भारत विरुद्ध पाक सामन्याला उत्साहात सुरुवात झाल्याचं आपण बघतोय। रोहित शर्मा आणि के.एल. राहुल यांची दमदार फलंदाजी सुरू आहे। दोघंही जोरदार खिंड लढवतात। अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अमित मोडक आपल्या सोबत आहेत। अमित, काय तपशील आहे? विशाल, अत्यंत जबरदस्त सुरुवात केलेली आहे टीम इंडियाने। जशी अपेक्षा होती, ज्या खेळीची सगळेजण वाट बघत होते तेवढी जबरदस्त खेळी केलेली आहे। 82 रन्स झालेले आहेत, कुठलीही विकेट न गमावता। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्मा 51 रन्सवर नॉट आउट खेळतोय। त्याने 6 चौके आणि 2 सिक्सर लगावलेले आहेत। म्हणजे एक प्रकारे जे प्रत्येकाला वाटत होतं की टॉस जिंकल्यानंतर पाकिस्तानने जी बॉलिंग घेतलेली आहे त्याचा कुठे त्यांना फायदा होईल का, तर तसा झालेला नाहीये। आणि भारताची ओपनिंग जोडी आता शतकीय पार्टनरशिपकडे वाटचाल करते। आणि भारतीय फॅन्सच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट म्हणजे रोहित शर्मा फक्त टिकलेला नाहीये, तर तो पाकिस्तानी गोलंदाजांना फोडून काढतो। अमित, ज्या पद्धतीने सुरुवात झालेली, काय वाटतं तुला? म्हणजे अर्थातच सगळ्यांना अपेक्षा आणि सगळ्यांना असं वाटतंय की ही फ्रिक्वेन्सी जी आहे, हा जो जोर आहे हा पुढे कायम राहील। अमित, बिलकुल विशाल। आणि आता जो एवढा मोठा स्कोर उभा केल्यानंतर जर खाली भारतीय बॅटिंग लाईनअप जर आपण बघितले तर मला असं वाटतं की पाकिस्तानी फॅन्सच नव्हे तर पाकिस्तानच्या कॅप्टनचे देखील धाबं दणाणलेलं असेल। कारण अजून विराट कोहली बाकी आहे, धोनी बाकी आहे, त्याच्यानंतर हार्दिक पांड्या आहे, केदार जाधव आहे। खूप मोठी लिस्ट आहे भारतीय बॅट्समनची की जे जबरदस्त स्कोअर करू शकतात। आणि जे गेम प्लॅन पहिलेपासून बोलल्या जात होतं की पहिले 15 ते 20 ओव्हर शांतीनं खेळून काढा आणि त्यानंतर फोडून काढा, मला असं वाटतं की त्यातला पहिला पार्ट रोहित शर्मा आणि के.एल. राहुल या जोडीनं पूर्ण केलेला आहे। पहिला पार्ट त्यांनी गाजून काढलेला आहे। दोघेही फलंदाजी करतायत, टिकून आहेत, 100 कडे वाटचाल झालेली आहे। एकदा हा पाया रचला गेला की मला असं वाटतं की त्यानंतर उर्वरित टीम इंडियाचे जे बॅट्समन आहेत ते 350चा स्कोर नक्की पार करतील। पुढली बॅटिंग ऑर्डर जर लक्षात घेतली तर कोण कोण यामध्ये धून टाकणार असं वाटतं? मला असं वाटतं की विराट कोहली जो आता त्याचे हात शिवशिवत असतील। ज्या प्रकारे रोहित शर्मा बॅटिंग करतोय त्याला असं वाटत असेल की कधी एकदा मी ग्राउंडवर उतरतो आणि या पाकिस्तानी गोलंदाजाचा समाचार घेतो। त्यानंतर हार्दिक पांड्या त्याची फटकेबाजी बघण्यासाठी सगळे उत्सुक असतील। धोनीचा जो रेकॉर्ड आहे तो पाकिस्तानच्या विरुद्ध जबरदस्त आहे। हेलिकॉप्टर शॉट बघण्यासाठी सगळे फॅन्स आतुर झालेले आहेत। मला असं वाटतं विशाल की बॅटिंग लाईनअप जबरदस्त आहे, तगडी आहे। आता हे बघायला हवं की हे दोघं किती या पाकिस्तानी गोलंदाजांना फोडून काढतात, त्यानंतर तर त्यांची वाट लागणार आहे, हे ठरलेलं आहे। धन्यवाद अमित या सगळ्या माहितीबद्दल। आपण याबद्दलचे तपशील पण जाणून घेतले। पण आपल्या भारतीय टीमने ओपनिंग बॅट्समनने जोरदार सुरुवात केलेली, 80च्या टप्प्यात त्यांनी घातलेला आहे आणि अर्थात अर्धशतक देखील यामध्ये झाल्याचं आपण बघतोय।